करते तो चुलीवर भाकरी करते. चुलीवर गॅस करते. संपल्यावर चुलीवर करीत असते. हा का? हं. काय म्हणते चुलीवर भाकरी करताना? चुलीवर भाकरी करताना देवाचं नाव घेते. कसं? श्रीकृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायणा वासुदेवा यनमा राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण. सोन्याचा तवा चांदीचं उलथान स्वयंपाकाला बसल्या दोघी जावा. अन्नपूर्णाबाई बरकाचा द्यावा द्वारकाच्या हरी भजना द्यावा. अन्नपूर्णाबाई बरकाचा द्यावा द्वारकाच्या हरी भजना द्यावा. अन्नपूर्णाबाई बरकाचा द्यावा द्वारकाच्या हरी भजना द्यावा. रामकृष्ण हरी भगवंता नारायणा 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 नारायण हे आज्ञा देव. अरे वा, छान म्हणते. म्हणजे तुम्ही रोज असं म्हणता का? रोज म्हणावं लागतं. पुढं का? स्वयंपाक करणं हो, गॅसवर वाहू चुलीवर वाहू. देवाचं नाव घेतल्याशिवाय कधीच काही करीत नाही मी. माझा किसन देव माझ्या संग सदैव आहे आणि ते असल्याशिवाय माझं कुठलंच काम होत नाही. मला ताकद येत नाही. बघा, आजी आज चुलीवर पोळ्या करतात. वाळण चिळण तर करता तसंच पहा, बटाटे सुद्धा त्यांनी चुलीत टाकून भाजले. हारावर बटाटे वांगे असं काही पण छान लागतं. पूर्वी पण असंच करायचे ना. आता गॅस आल्यामुळे बायकांना कंटाळा येतो, पण ही मला चुलीवरची चव, आवडतं बाई. मी कधी चूल पेटून 2 भाकरी करीत असते. चुलीवरची न्यारीच चव असते आणि हे पौष्टिक असतं. लोखंडाच्या तव्यावर करीत असते. लोखंडाच्या तव्यावर ज्यामध्ये कॅल्शियम कमी आहे. आई पण चांगली करते. आई पण आमची वय झालं तरी पण छान स्वयंपाक करते. तिच्या हाताची चव कुठेच येणार नाही. खूप चवदार करते. आम्हाला सुद्धा असं जमत नाही, चुलीवर तर जमतच नाही. आई सांगायची लहानपणी, पण तेव्हा कंटाळा यायचा. आता आई अजून पण करते. आम्हाला पण शिकवलंय तिने. हातपाय दुखते तरी पण. हो ना? हो. हातपाय दुखते तरी करते आई. हा. तुला आवडतं म्हणून हो. चुलीवरचं? हा. अरे वा, आजीचा जीव आहे हा. तुझ्यात हो. खूप. बघा आता आजी कशी पोळी बनवते. इथं समोर एक सुंदर महादेवाचं मंदिर पण आहे. खूप मोठे. आज त्याची यात्रा सुद्धा आहे. बघा, वातावरण पण खूप छान आहे. झाडाची सावली, पेरूचं झाड आहे. हे आजीचं घर आहे. बाहेर वाळवण काम करायला पण जागा आहे. कपडे वाळू घालायला पण आहे. कपडे वाळत घालायला पण जागा भरपूर आहे. भांडे घासायला पण आहे. हो, भांडे घासायला पण सावली मस्त